आज आपण गणपती बाप्पासाठी गूळ आणि खोबरं किसाचे मोदक बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं किस, गूळ, जायफळ पावडर आणि विलायची पावडर। गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये ओलं खोबरं छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर खोबरं थोडं ड्राय पडलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचा आहे। गूळ आणि खोबरं किस छान मिक्स करायचं, जेणेकरून त्याला पाणी सुटेल। थोडंसं मलाई दूध टाकायचं आहे। त्यासोबत विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घ्यायचं, याने खूप छान चव येते। मोदक बनवून घेऊयात। त्यासाठी मी मैदा भिजवला होता आणि मैद्याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घेतल्या, त्यामध्ये बनवलेलं सारण भरलं आणि छान मोदक तयार करून घेतले। मोदक तळून घेऊयात। तयार आहेत बाप्पासाठी बाप्पाच्या आवडीचे मोदक।